सगळेजण, कसे आहात? आज परत आम्ही गाडीत चाललोय. हे सगळं बोरिया बिस्तरा घेऊन बघू शकता. एक मस्त मोठी आमची जी शिडी आहे ती, पुढे सगळं सामान. आम्ही चाललोय फ्लॅटवर. तिथे खूप सारं काम आहे आणि आम्ही आता ते सगळं काम करायला चाललोय. तिथं गेल्यावर दाखवतो काय काय काम केलं ते. चला भेटूयात आमच्या फ्लॅटवर. इथं कसं काय पडलं? थँक्यू बाळा. तर हा फ्लॅट आहे ना, जवळजवळ कोरोनाच्या अगोदर मी घेतलेला होता आणि त्याच्यानंतर हा एक ऑफिसला दिला होता. तो कधी वापरतच त्यांनी ठेवला नाही, तर त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये काय फॉल्ट आहेत काय नाही हे काही मला त्याच्यामुळे कळालंच नव्हतं. आता जेव्हा हा वापरात येणार आहे फ्लॅट, एका मुलाला मी देत आहे बॅचलर, तर त्यावेळेला जे काही गोष्टी बेसिक लागणार आहेत त्या सगळ्या बसवायच्या होत्या इथे. आणि त्याच्यासाठी ना बघा, जेव्हा पण आपण कुठलीही प्रॉपर्टी घेतो त्याची मेंटेनन्स करणं, त्याची काळजी घेणं हे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे. प्रॉपर्टी घ्यायला आपल्याला खूप मजा वाटते, पण त्याचं जेव्हा मेंटेनन्स निघतो ना तेव्हा मात्र आपली पूर्णतः म्हणजे हवा टाईट होते असं म्हणेल मी. कारण बघा, एवढीचं काम होतं आणि एवढीशासाठी ना मला कुठलेही कामगारच मिळत नव्हते. आणि मी शेवटी वैतागले, याला फोन कर त्याला फोन कर. शेवटी सानवीच्या पप्पांनी माझे ते सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि ते म्हणाले की चल जाऊ दे, मीच येतो, सगळं मी करून देतो तुला, काही तू टेन्शन घेऊ नको. त्यांना ना अशा प्रकारची सगळी कामं येतात बघा. लाईटचं काम असू दे, म्हणजे इलेक्ट्रिशियनचं काम असू दे, प्लंबिंग असू दे, सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः घरामध्ये केलेल्या आहेत. आमच्या घराचं लाईट फिटिंग आहे, मोटर बसवण्याचं काम असू दे, सगळं त्यांना येतं. तर त्याच्यामुळे म्हणाले की मी येतो, मी सगळं करून देतो तुला. काय चाललंय? तू क्या देख रही? किती छान दिसते ना पाणी. तर बघा, जेव्हा पण मी बाहेर पडते घरातली कामं करायला कुठलीही, तेव्हा ते घरात राहून मुलांची काळजी घेत असतात आणि जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा मी घरात मुलांची काळजी घेत असते. पण आता हे असं काम होतं ना की आम्ही दोघे सुद्धा तिथे लागणार होतो हे काम बघण्यासाठी. त्याच्यामुळे दोन्ही मुलांना घेऊन जाणं भागच होतं आणि काही प्रॉब्लेम पण नव्हता म्हणा, कारण बंद रूममध्ये म्हणजे बंद फ्लॅटमध्येच हे काम होतं. त्याच्यामुळे असं वाटलं की चला दोन्ही मुलं तिथे खेळतील, मजा करतील, आणि त्याच्यामुळे दोन्ही मुलांना आम्ही तिथे घेऊन गेलो होतो. सनी तू त्याच्या मागे पायपातून जा. चानी चप्पल काढ बाजूला, जा. घसरू नको तसं गुडघ्यावर जा. सनी घसरकुंडी खेळ. खेळ बाळा. सनी घसरकुंडी खेळ. का अगं यायचं काही नाही होत त्याला, मी पकडते ना तुला. ये आई इथे त्या मोठ्या घसरकुंडीवर जाऊ. चला त्याला पकड, त्या हातला पुढं. सरी तू कशाने एवढी घाबरतीये? त्याला काखेत पकड, काखेत बाळा, 2 हाताच्या खाली. हा जा जा, ताई पकडती तुला. जा, शूटिंग काढते मी तुझं. जा पटकन. व्हेरी नाईस. इथे ना सोसायटीमध्ये खूप छान असं छोटंसं गार्डन आहे, ज्याच्यामध्ये छान अशी मुलांसाठी खूप सारी खेळणी आहे, क्लब हाऊस आहे. तर छान वाटतं ना, म्हणजे वरती फ्लॅट आणि खाली उतरलं की लगेच गार्डन. कारण आत्ता आम्ही जिथे राहतो ना तिथे असं गार्डन जवळ नाहीये, थोडंसं लांब जावं लागतं. तर त्याच्यामुळे ना हे खूप सोयीचं आहे आणि मुलांनी खरंच खूप एन्जॉय केलं. आणि ना आता मेन काम होतं ते म्हणजे ना कबुतरांची जाळी बसवायचं. इथे ना माझं म्हणजे खूप भीती वाटत होती मला, कारण ना जरी समोर पत्रा असला ना, म्हणजे खाली बाल्कनी डायरेक्ट ओपन नाहीये, समोर खाली पत्रा आहे, खालच्या लोकांच्या बाल्कनीचा जो पत्रा असतो ना तो आहे, पण तरी पण जरा थोडी भीती वाटत होती. आणि मला तर भीती वाटत होती, पण सानवीला पण भीती वाटत होती, कारण म्हणजे बापासाठी लेकीचा जीव खूप खालीवर होत असतं ना, तर तसं आहे. ते वरती चढले होते, पण सानवी सुद्धा डॅडा हळू कर. आणि मला सुद्धा खूप भीती वाटत होती. मी त्यांचे पाय पकडत होते, पण ते पण ओरडत होते कशाला मला पकडते, मी करतोय ना व्यवस्थित, नको मला पकडू. पण शेवटी ना काही केलं तरी भीती वाटते, की मला असं वाटलं नंतर की का आपण रिस्क घेतली, की काय दुसऱ्यांकडून बसून घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी ना अगदी हळूवारपणे व्यवस्थित लावलं आणि एवढी रिस्क नव्हती, कारण खाली सुद्धा ना म्हणजे टेरेसचा जो पत्रा होता ना त्याच्यामुळे थोडाफार सपोर्ट होता. आणि खूप महत्त्वाचं काम होतं हे ना मला सानवीच्या पप्पांनी करून दिलं. कारण ह्या फ्लॅटमध्ये कबुतरांनी एवढा वैताग आणला होता, म्हणजे इतक्या वेळा स्वच्छ करून घेतलं 2-3 वेळा, पण तरी पण ना ते कबुतर परत येऊन ना खराब करत होते. चला आता फायनली आमची कबुतरांची जाळी लागलेली आहे. अशी माझ्या मिस्टरांनी खूप कष्ट घेतले जाळी लावायला. 4 वाजता आलोय आम्ही, आता 6:45 झाले आणि फायनली जाळी लागलेली आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. बाय
मसाले बाय करा. दोन कामं राहिली, एक फॅन बसवायचा राहिला आणि पडद्याचं लावायचं राहिलं. तर बघा खालून मी शूटिंग घेतलं ना त्यावेळेला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ती जाळी दिसत होती. मध्ये ना साईडला असं बघा एक पाईप आलेला आहे, तर त्याच्यामुळे ना थोडीशी तिथं गॅप राहिली होती. पण तरी पण असं म्हणजे कबुतरांचा काही प्रॉब्लेम नव्हता की त्याच्यातून ते जातील, कारण अगदी थोडीशी गॅप होती. तर खूप मोठं टेन्शन माझं हे जाळीचं मिटलेलं आहे. आणि सगळी आमची कामं वगैरे झाली 7 पर्यंत. मग खाली आले आणि थोडंसं मुलं दोन्ही पण खेळली गार्डनमध्ये, कारण मुलांना ना मेन म्हणजे गार्डन ग्राउंड हे त्यांच्यासाठी म्हणजे ही सगळी गार्डनमधली खेळणी हे खूप आवडीचं असतं ह्या वयामध्ये तरी. तर त्यांना थोडंसं तिथं मनसोक्त खेळून दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. आता खरं बघायला गेलं तर ना आम्हाला फ्लॅट सिस्टीम म्हणजे तशी बघायला गेलं तर सवय नाही आहे. मोकळ्या खाली अशा बंगलोमध्ये राहायची सवय आहे, घरामध्ये राहायची सवय आहे. तर त्याच्यामुळे थोड्या वेळ बसली मुलं आणि त्याच्यानंतर त्यांना ना कोंडल्यासारखं व्हायला लागलं, चला खाली असं करायला लागले. तर असो माझं सर्वात महत्त्वाचं काम झालं. त्याच्यानंतर घरी आलो, थोडंसं हलकासा स्वयंपाक केला, जेवलो वगैरे. आणि ना आता इतके दिवस झालं ओटा वगैरे काहीच धुवून घेतला नव्हता, नुसतं वरच्यावर पुसणं आणि तेच सगळं चाललं होतं रुटीन. तर म्हटलं की सगळं जाळ्या वगैरे काढून छान असं ओटा सगळा क्लीन करून घ्यावा, कारण ना पिठाच्या गिरणीने इतकं किचन माझा खराब होतोय ना काय सांगू तुम्हाला. मला अक्षरशः वैताग आलेला आहे. आणि आता अगस्त्यचा बर्थडे येणार होता, तर त्याच्यामुळे म्हटलं घर पहिलं क्लीन पाहिजे, त्यात पहिलं किचन क्लीन पाहिजे. कारण मुलांचे वाढदिवस वगैरे आले किंवा घरात काही पण चांगलं ओकेजन असेल ना तर पहिलं मी घर आहे ना पूर्ण साफ करून घेत असते. आणि त्याच्यासाठी ना पहिलं किचन ओटा जो आहे तो वरपासून पूर्ण मी धुवून घेतलेला आहे. रात्रीच्या जवळजवळ ना 12:30-1 वाजले होते बघा. तर त्याच्यामध्ये मी हे सगळं काम केलेलं आहे, कारण माझी जी पिठाची गिरणी आहे ती नेमकी किचनमध्येच आहे. आणि तो जो धुराळा उडतो ना पिठाचा हा डायरेक्ट जाऊन भांड्यांवर बसतो, किचनमध्ये बसतो. आणि एकदम बारीक बारीक गोष्टी असतात ना आपल्या किचनमध्ये, म्हणजे बारीक भांडी असतात, आपल्या ट्रॉल्या असतात, आडवळे सामान भरपूर असतं किचनमध्ये. आणि त्याच्यामध्ये जर ते पिठाचा जो थर असतो तो जाऊन बसला ना तर साफ करणं खरंच खूप म्हणजे मुश्किल पडतं. तर त्याच्यामुळे ना मला पिठाच्या गिरणीचा हा सर्वात जास्त किचनमध्ये त्रास होत आहे. पण असो बघा सगळं रात्री 1 वाजेपर्यंत जागून मी सगळं किचन वगैरे साफ केलं. तर हा गिरणीचा जो पिठाचा जो खकाणा बसतो, जो धुराळा उडतो माझ्या पूर्ण किचनमध्ये, याच्यासाठी तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा. कारण याच्यासाठी ना पिठाच्या गिरणीसाठी एक सेपरेटली रूमच हवी, ज्या रूममध्ये ना काहीच दुसरं सामान असता कामा नये. थोडंफार नॉर्मली चालेल, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पॅकबंद असलेली कपाटं वगैरे अशा प्रकारे रूम असली ना तर ते केव्हाही बेटर. किचनमध्ये मी ठेवून खरंच मोठी चूक केली असं मला कधी कधी वाटतं. तर असं जाऊ दे, मला जर ह्याच्यावर तुमच्याकडे काही ऑप्शन असेल तर मला नक्की सांगा. आणि ना गिरणी कशी वापरायची, पिठाची गिरणी कशी वापरायची हे ना मला बरेच जण विचारत आहे. ती घ्यावी का घरगुती वापरासाठी हे सुद्धा मला बरेच जण विचारत आहे. तर पिठाची गिरणी कशी ऑपरेट करायची, कसं पीठ वगैरे दळायचं हे मी तुम्हाला ना एकदा एका लाईव्ह व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. कारण आहे ना आता ऑनलाईन जर तुम्ही Amazon फ्लिपकार्टवर बघितलं ना खूप स्वस्तामध्ये ह्या पिठाच्या गिरण्या अवेलेबल आहेत. माझी जी ही पिठाची गिरणी आहे मी कितीला घेतली, कुठून घेतली हे सगळं मी त्या जो व्हिडिओ बनवेल ना त्याच्यामध्ये मी सांगेलच. पण तुम्ही जर आता ऑनलाईन जर चेक केलं ना Amazon किंवा फ्लिपकार्टला वगैरे अशा प्रकारे किंवा ॲडव्हान्स ह्याच्यापेक्षा खूप छान छान पिठाच्या गिरण्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला जर घरगुती वापरासाठी जर गिरणी घ्यायची असेल ना तर तुम्ही घरी बिंदास्त घेऊ शकता. फक्त एवढंच आहे की याचा जो पिठाचा जो धुरळा वगैरे उडतो ना तो फक्त साफ करणं तेच एक तेवढं चॅलेंज आहे. पण बाकीची आपलं जे मेहनत आहे ना म्हणजे एवढं आपण कमीत कमी 5 किलो तर म्हणजे जे पीठ आहे ते आपण दळून आणत असतो. तर त्याच्यामुळे तेवढं सगळं जड घेऊन जायचं, पावसा पाण्याचं उन्हात आणायचं ते सगळं काम आपलं वाचतं. घरातच असल्यामुळे ना कधी पण आपल्याला पीठ लागलं, अर्ध्या रात्री जरी पीठ लागलं तरी आपण बिनधास्तपणे पीठ आपले घरात जर गिरणी असेल ना तर तयार करू शकतो. तर एखादा व्हिडिओ किंवा एखादा लाईव्ह घेईल मी आणि त्याच्यामध्ये पीठ कसं दळायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवेल. तर चला
आता बघू शकता तुम्ही, मी अगस्त्यला घेऊन एका दुकानात आलेली आहे शॉपिंगसाठी. हे कशासाठी आहे, काय आहे, हे सगळं तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तेव्हा येणारे आपले प्रत्येक व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. आणि आजचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप थँक्यू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खाली बघा हाईपचं बटन आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करून पॉईंट द्यायला विसरू नका. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. I grew up in a place where they told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page.